Hello everyone. Today we will take our new portion, that is the vegetative reproduction. Okay. What is mean by vegetative reproduction? If the plant are propagated without a seed with the help of their vegetative part, then it is called as vegetative reproduction. Right? म्हणजे काय तर सोप्या भाषेत समजून घ्या. काय समजायचं? जर एखादं झाड नवीन तयार होत असेल, कसं तयार होणार आहे पण तर बिना बियांचं नवीन झाड तयार होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणायचं. ज्याच्यामध्ये आपल्याकडे दोन प्रकारच्या मेथड येतात. एक नॅचरल मेथड आहे आणि एक आर्टिफिशियल आहे. ओके. नॅचरली म्हणजे काय तर निसर्गामध्ये आपल्याकडं बटाटा आहे, आपल्याकडं रताळा आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे बघा इथं नावं पण ठेवली, आपल्याकडे हळद आहे, टर्मरिक आपण ज्याला म्हणतो, आणि कांदा ओनियन. तर हे जे आहेत हे नॅचरली त्यांच्या पानांपासून, त्यांच्या मुळांपासून, त्यांच्या फांदीपासून तयार होतात. त्या प्रोसेसला काय म्हणायचं? नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके. आता आपण इथं जर पाहिलं, जर प्लांट हे रूटच्या सहाय्याने तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला रूट प्रोपॅगेशन असं म्हणायचं, ज्याच्यामध्ये आपल्याकडे स्वीट पोटॅटो आणि दहालिया येतं. ओके. पुढे गेलात तर एखादं प्लांट एखाद्या लीफ पासून तयार होत असेल तर त्याला आपल्याकडं लीफ प्रोपोगेशन असं म्हणायचं. जे लीफ प्रोपोगेशन आपल्याकडे कशामध्ये होत आहे? जे लीफ प्रोपोगेशन आपल्याकडे ब्रायोफायलम म्हणजे काय तर पानफुटी मार्फत हे नवीन प्लांट तयार होतं. पुढे गेलात तर आपल्याकडे स्टेम प्रोपोगेशन आहे. मग आता स्टेम प्रोपोगेशनचा अर्थ काय घ्यायचा तर फांदीपासून नवीन झाड तयार होतं. तर आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे टर्मरिक आहे, ज्याला आपण रायझोम असे म्हणतो. ओके. ह्यांच्या फांद्यांपासून आता टर्मरिक जे आहे तर ह्या टर्मरिकचं आहे ते स्टेम पासून नवीन प्लांट तयार होतं. आपण ऐकलं असेल बटाट्यांवरती डोळे येतात, त्या डोळ्यांना काय म्हणायचं? त्याला सोप्या भाषेत ट्यूबर स्टेम असं म्हणलं जातं, किंवा स्टेम ट्यूबर हा शब्द आपण वापरू शकतो. ठीक आहे. आपण जर कांदा पाहिला तर कांद्यामध्ये जो आपण आपल्याकडे कांद्याचं रोप मिळतं ते रोप लावावं लागतं. ओके. म्हणजे तो जो कांदा आपण बघतोय त्याला आपण काय म्हणतोय तर बल्ब असं म्हणायचं. त्याच बल्बला आपण काय म्हणतो? स्टेम असं म्हणायचं, ज्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. ठीक आहे. हे झालं तुमच्याकडे काय तर हे झालं तुमच्याकडं नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके. आता इकडे जर आपण आलो तर इकडे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एखाद्या प्लांटला जर आपल्याला आपल्या हातानं वाढवायचं असेल तर त्याला म्हणायचं आर्टिफिशियल. जसं सोपं उदाहरण सांगायचं म्हणलं तर तुमच्या आपल्या सगळ्यांच्या घरी आपण काय केलेलं आहे? आपल्या दारासमोर एखादं कनेरीचं झाड लावलेलं आहे, जास्वंदाचं झाड लावलेलं आहे. तिथं आपण काय केलं? एक दुसऱ्या अगोदरच्या प्लांटचं किंवा झाडाचं अगोदर आपण फांदी कट केली, ती फांदी आणून आपण आपल्या घरासमोर दारासमोर ती मातीमध्ये लावली, त्याच्यावरती नवीन प्लांट आलं. आता ती फांदी आपण कट केली आणि आणून लावलं. फांदी कट आपण केली आहे म्हणजे आपल्या हाताने केलं असेल तर त्याला काय म्हणायचं? आर्टिफिशियल असं म्हणायचं. याच्यामध्ये आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे हे 3 पार्ट मध्ये येतं. पहिला पार्ट आहे तर कटिंग. मी आता जे सांगितलं ते कटिंग मध्येच येतं. ओके. मग कटिंग मध्ये काय असेल तर बघा, आपण आपल्या घरी स्टेम कट करून कुठलं ना कुठलं प्लांट लावलेला आहे. मग स्टेम मध्ये तुम्ही काय केलं? इथं अकॉर्डिंग टू आवर सिलेबस आपल्याला रोज सांगितलेलं आहे. गुलाबाचं रोपटं तुम्ही घरी लावलं, कसं लावलं तर त्याची एक काडी आणली आणि ती लावली मातीमध्ये. राईट. मग त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. आता हे फक्त रोजच नाहीये, तर आपल्या घरासमोर काय काय आहे? आपण कोणते कोणते प्लांट कुंडीमध्ये लावले तर आपण जास्वंद सुद्धा लावलं, आपल्याकडे कनेरी सुद्धा आपल्या दारासमोर आपण लावतो. बरोबर. फक्त प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी मेथड आहे. जर आपण पाण्याचं कट करून जर नवीन झाड लावायचं असेल तर सायन्स वायरिया नावाचं एक प्लांट आहे, ज्याच्यामध्ये आपण लीफच्या सहाय्याने त्याला कट करून लावू शकतो. नंतर आपण जर रूट कटिंग करून जर नवीन प्लांट लावायचं झालंच तर आपल्याकडे ब्लॅकबेरी नावाचं एक प्लांट आहे, ज्याच्यामध्ये रूटला कट करून लावलं जातं, त्याच्यापासून नवीन प्लांट प्रोड्यूस केलं जातं. आता पुढे गेला तर आपल्याकडे काय आहे तर ग्राफ्टिंग. सोप्या भाषेमध्ये आपण ज्याला कलम करणे असं म्हणतो त्याला काय म्हणायचं? ग्राफ्टिंग. याच्यामध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये सोपा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. आता इथं काय सांगितलं बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला असा पार्ट स्टेमचा घ्यायचा ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बोर्ड असतील, तो पार्ट घ्यायचा आहे. ओके. मग
आता नेमकं काय करायचं सोप्या भाषेत समजून सांगतो. एखादं प्लांट जमिनीमध्ये ऑलरेडी आहे, राईट. त्या प्लांटवरती आपल्याला नवीन प्लांट तयार करायचं. मग तिथं काय करायचं, जे जमिनीमध्ये प्लांट आहे त्या प्लांटला काय म्हणायचं, त्या प्लांटला स्टॉक असं म्हणायचं. आता ह्याच्यावरती तुम्हाला दुसरं प्लांट आणून लावायचे. ते प्लांट लावणार कसं, तर फांदी छोटीशी कट करायची, त्या बरोबर त्याच्यामध्ये ती फांदी वरून जी आपल्याला जी प्लांट बसवायची ती फांदी त्याच्यामध्ये ऍक्युरेट बसवायची आहे. त्याला काय म्हणायचं, सायन असं म्हणायचं. आता साहजिक आहे, तुम्ही जो रुटेड प्लांट होता, जो ऑलरेडी मातीमध्ये होता, त्याला आपण स्टॉक असं म्हणलो. जो प्लांट आपल्याला वर्ण लावायचा आहे त्याला आपण सायन असं म्हणायचं. आता भविष्यामध्ये काय होईल, जो खालचा प्लांट होता त्याच्यावरती हा दुसरा प्लांट बसलाय, भविष्यामध्ये हा एकच प्लांट म्हणून पुढे वाढत जातो. ओके, त्याला काय म्हणायचं, त्याला ग्राफ्टिंग असं म्हणायचं. ठीक आहे. आता पुढे गेलात तर एक थोडस ऍडव्हान्स आहे, ज्याला आपण टिश्यू कल्चर असं म्हणतो. आता भरपूर जणांचा कन्सेप्ट आहे की सर टिश्यू कल्चर काय हेच आम्हाला माहित नाही. तो सोपा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. टिश्यू कल्चर जसं आपल्याकडे टेस्ट ट्यूब बेबी असते, ती टेस्ट ट्यूब बेबी अॅनिमल साठी आहे. ओके, तर प्लांट साठी लॅब मध्ये प्लांट प्रोपोगेशन करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, टिश्यू कल्चर असं म्हणायचं. आता सध्याला आपल्याकडे मायक्रो प्रोपोगेशन नावाचा एक कन्सेप्ट आहे, ज्याचा वापर करून टिश्यू कल्चर मध्ये मॅक्झिमम प्लांट लेट्स तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. आताच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं, तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे प्लांटच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून तयार होतं, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हटलो. पुढे काय सांगितलंय की हे नॅचरल आहे, आर्टिफिशियल आहे. नॅचरल मध्ये रूट प्रोपोगेशन आहे, लीफ प्रोपोगेशन आहे आणि स्टेम प्रोपोगेशन आहे. इकडे जर आपण पाहिलं तर कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे आणि टिश्यू कल्चर आहे. ठीक आहे. आता आजचा लेक्चर ह्या लेक्चर मध्ये आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बद्दल बोललो. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती आलाच तर 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो किंवा 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो, किंवा आलाच तर शॉर्ट नोट्स मध्ये 2 मार्काचा येऊ शकतो, नाहीतर आन्सर इन 1 सेंटेन्सेस मध्ये एखादा प्रश्न येऊ शकेल. नाहीच तर एखादा प्रश्न एमसीक्यूज मध्ये राहतोच. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही म्हणजे आपल्याला जर डाऊट वाटत असेल तर मला कमेंट मध्ये कळवा. आता आपण थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया.